2 दिवस झालं खायचं वांदं होतं. तर 2 दिवस झालं खायचं वांदं होतं. विषय काय झाला, गॅस संपला होता ना, तर फायनली आज माझा गॅस आलाय. इकडे चहा ठेवला, इकडे दूध ठेवलं, अभ्यास करायला चालू. 2 दिवस झालं बाहेरचं खातो, चायनीज वगैरे किंवा बिर्याणी वगैरे. काल तर ते पनीर वगैरे काय आणलं होतं, पनीर आणि चपात्या आणल्या होत्या. 2 दिवस झालं बाहेरचं खातोय. पिल्याला पण एवढं, म्हणजे पिल्याला आहे ना, खाली जे सिक्युरिटी आहेत ना, ते आमचे चांगले ओळखीचे आहेत, त्याच्याकडनं पाणी गरम करून आणतोय ते तिच्यासाठी, आणि तिला सेलॅक्स वगैरे देतोय. तर आज आहे ना गॅस बघायला आज काय पण म्हणलं करून आणायचं आहे. काल बुक केलं होता गॅस, तर काय पण करून आणायचं म्हणलं तर मी चेरलापल्लीला गेलो होतो. ॲक्च्युली चेरलापल्लीला गेलो, तिथं ऑफिस आहे ना, ती दूर आहे तिथून, नाही का, म्हणजे चेरलापल्लीला त्यांचा प्लॅन्ट आहे भारत गॅसचा, पण तिथं भेटत नाही. ॲक्च्युली ते भेटतं ते तिकडे चेरलापल्लीच्या पण पलीकडे भेटतं कुठं तरी. तर मग ते लांब होतं, म्हणलं वेटच करावं 1-2 दिवस, येईल तेव्हा येईल. तरी सकाळी मला मेसेज आलता की तुमचा आज गॅस डिलिव्हर होणार आहे म्हणून. तर तरी पण हे म्हणत होते की बघा लवकर जमलं तर, नाही का. मग मला पण फ्री टाईम होता, तर मी गेलो तिकडे चेरलापल्लीला, पण गॅस काय भेटला नाही. पण मग घरी आलो रिटर्न. मग तिला म्हणलं खायला काय आणू, ती म्हणली मिल्स वगैरे आणा, काय राईस वगैरे काय भेटेल ते आणा. तर आणायला चाललो होतो, त्या गॅसवाल्याचा कॉल आला की मी आलो म्हणून. म्हणलं बरं झालं आला. त्याने गॅस वगैरे जोडून दिला मस्त व्यवस्थितपणे. आणि काय झालं, स्विचानं चालत होती, मग तिला उचला गेलो तर गॅसवाला आला असा साईडनं, आणि त्याने गॅस उतरवला. जस्ट स्विचाच्या हिथून गेला गॅस, टाकी जड भरलेली. म्हणलं वाचलो बाबा. म्हणलं बाया थोडा पुढं जर देऊन ठेवायचं ना, तिला टाळकं फुटला असता आज पिल्याचं आमच्या. गॅसवाल्याने टाकी ती शेजारनं घातली, इथनं टाकोऱ्यापासून पाठदेशी उतरवली. ती गॅसवाला आला म्हणून मी तिला उचललं आणि काकाला घेतलं आणि त्यांनी आहे ना पुढं नेऊन ठेवायची का टाकी आपल्या इथं ह्याच्यापाशी, तर तिथंच उतरवली त्या पुढच्या दारापाशीच. आणि तिच्या गॅसची टाकी आहे ना हिथूनच गेली डायरेक्ट. आय शपथ. म्हणलं बाहेर थोडं अब्बी लग जाता म्हणलं. मग इथून गेली टाकी त्याच्या पिल्याच्या. हां हो ग बाई. लागलं नाही, बरं झालं, काय झालं नाही. पण इन्सिडेंट आहे ना, एका सेकंदात होतो, कधी होऊन सांगता येत नाही. ही मी काल तेल लावलेलं आहे ना, ते अजून मी आंघोळच नाही केलेली. सकाळचं असंच फिरतोय चिड्डीन बरमोड्यावर. आणि हे रात्री आंबा खात होतो व्हिडिओ एडिट करता तरी आंबा पण लागला थोडासा. आणि मी शेपमध्ये नाही आहे. हे कसा शेप आहे बघा माझं. हे जे आहे ना, हे फॅट हे तर जास्त आहे माझं, काय विषय नाही. तर कालचा व्हिडिओ अपलोड झाला आहे. सकाळी पावती वगैरे दिली त्यांनी, 50 रुपये एक्स्ट्रा घेतले. ते पण कशाचे, त्याने बिल्डिंगच्या वरी घरात येऊन लावला गॅस, त्याचे चार्जिंग घेतले. फर्स्ट फ्लोअरच आहे आमचं, काय सेकंड थर्ड फ्लोअरला नाही आहे. तर असा विषय झाला आहे. आणि भूक लागली होती म्हणून वडा आणि सांबार आणलं होतं. 2 वडा खाल्लं मी, जास्त नाही आहे. चहा इकडं चालू आहे. 2 दिवस झालं ना चहा बाहेरनं पितो. तर 2 दिवस झालं चहा पितो बाहेरनं, तर ते किती एवढासा चहा भेटतो. मला प्यायची सवय फुलपात्रावरून एवढं प्यायची सवय. आणि ते ना जास्त उकळत वगैरे नाही आहेत. मग फ्लेवरचा असतो चहा त्यांचा, काही विषय नाही. पण ते घरचा चहा असतो. आता 2 दिवस झालं मला कळतं की घरचा चहा किती इम्पॉर्टंट आहे. तर मी सोलापूरमध्ये होतो ना, तिथं आहे ना, तिथं पण मला अशी जाणीव झाली नाही की चहा कमी वगैरे देतात. हैदराबादमध्ये कमी देतात चहा कपमध्ये वगैरे, ठीक आहे. तर सोलापूरमध्ये आहे ना, मी हॉस्पिटलमध्ये होतो ना, तिथं पिला ना ते मग थोडा चहा देत होते. आणि जर पार्सल न्यायचं म्हणलं ना, तर 2 कप जरी सांगितले ना, तर त्यांचा ग्लास असतो एक प्लॅस्टिकचा. तुम्हाला सांगतो, जरी एवढा ग्लास असतो ना, तेवढा ग्लास भरून देतात ते. 2 जर म्हणलं आणि 3 जर म्हणलं ना, ते फुल भरून देतात. कारण तिथं पाहुणे वगैरे आलेले असतात ते. आणि कप पण जास्त देतात, मागायला तेवढे कप देतात. सोलापूरच्या जे अश्विन हॉस्पिटल आहे ना, त्याच्या पाठीमाग समोर गेटच्या समोर आहेत ना, जे हे आहेत ना, शॉप्स वगैरे आहेत ना, ते 2-3 शॉप आहेत ना, असे ग्लास फुल भरून देतात, ठीक आहे. तर असा विषय आहे आजचा. ओके, तर काय तुम्हाला कंपनीतला विषय सांगतो. आमचे जे पहिले गणेश सर होते ना, जे काही माझे मॅनेजर होते, ते इथून साईला गेले, ठीक आहे. आता तर माझा दुसरा मॅनेजर चेंज झाला आहे. म्हणजे मॅनेजर म्हणजे तो जो माझा प्रोजेक्ट लीड करत होता ना, तो चेंज झाला आहे. आणि आहे ना, त्याच्या अंडर एक मॅडम आहे M1, म्हणजे ती सायंटिफिक मॅनेजर आहे. आणि तो सर आहे, तो सिनियर सायंटिफिक मॅनेजर आहे, ठीक आहे. त्याच्या अंडर ते मॅडम आहे. आणि त्या मॅडमच्या अंडर मला राखलेला आहे, मला आणि अजून 2 जण आहेत, ठीक आहे. तर विषय काय माहिती आहे का, जे माझे पहिले सर होते ना, त्यांचं काम करण्याची पद्धत जरा थोडीशी वेगळी होती. आणि आता ही मॅडमची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, ठीक आहे. तर पहिले जे सर होते ना, आम्हाला ते फ्रीली सोडायचे, नाही का. तुम्हाला असे तुम्हाला असे टार्गेट वगैरे द्यायचे
तर पहिली जे सर होते ना ते मला असे टार्गेट वगैरे द्यायचे, 10 टार्गेट म्हणा किंवा 15 टार्गेट, जेवढे असेल तेवढं असेल. मला जेवढं हे वाटतं किंवा एक 5 महिन्यानंतर 5 सिक्वेन्स देत होते. ते कंप्लीट झाल्यानंतर त्याचे काही सायकलेशन, आमचं कसं असतं 15-20 मिनिट असंच हे असतं, कपलिंग असते, नंतर त्यात सायकलेशन असते, 2 सायकलेशन, नंतर ते प्रेपमेंट सबमिट करून डायरेक्ट शिपमेंट असते. ओके, तर असा विषय असतो. तर पहिल्यांदा 5 घेत होतो. पहिले एक आठवडाभर चालत होतं ते, नंतर ते झाले की लगेच अजून दुसऱ्या आठवड्यात दुसरं 5 घेत होतो. असं करत करत एक महिन्याभरात 5च्या वरीच कंपाऊंड माझं शिपमेंट वगैरे जात होतं. ठीक आहे. आता हे कंपनीला जे असेल, तुम्ही मला बघत असताल, कोण असेल कंपनीत जे फार्मास्युटिकलमध्ये जॉब करतं त्याला कळत असेल. ठीक आहे. तर असे काम करण्याची पद्धत होती सरची. तर फ्रीली सोडायचं, डायरेक्ट आठवड्याला अपडेट वगैरे घ्यायचा. आता जी मॅडम आलेली आहे तिनं फक्त जे सांगाल ते करायचं. तुमचं महिन्याचं शिपमेंट जाऊ दे नाही तर ना जाऊ दे, ती सांगन तसं करायचं फक्त. तर ती सांगन तसं फक्त करायचं. ठीक आहे. मग ते तुमच्या कंपाऊंड शिपमेंट जाऊ दे ना जाऊ दे, तिला जर वरून प्रेशर आला ना, शिपमेंट झालं पाहिजे, शिपमेंट पाहिजे, ते म्हणते शिपमेंट नाही असं तसं. अरे तू तसं कामच करून घेते. ती काय करते माहिती आहे का, आता मी सिनियर रिसर्च सायंटिस्ट आहे किंवा सिनियर रिसर्च असोसिएट आहे. तर तिचं काय विषय माहिती आहे का, तिनं जे सांगाल तेच करायचं. आता मी एवढा माझा 5 ते 6 वर्ष एक्सपिरियन्स आहे. ते मला इंडिव्हिज्युअल काम करता येतं. ठीक आहे. सॉलिड फेज झालं, सोल्युशन फेज झालं. ठीक आहे. रिएक्शन वगैरे लावता येते, त्या कपलिंग वगैरे सगळं मला जमते, काही विषय नाही. जर मला आता कोणाला पण अडचण आली तर तो त्याच्या सिनियरला विचारणारच आहे. तर मला जर अडचण आली कुठं तर मी मॅडमला विचारणार आहे, नाहीतर सरला जाऊन विचारेल किंवा आमचे लॅबमधले सिनियर आहेत त्यांना जाऊन विचारेल. पण असं नाही की मी काहीतरी गडबड वगैरे करेल. मला आहे बराच एक्सपिरियन्स आहे तसा, एवढं पण जास्त नाही आहे आणि कमी पण नाही आहे. ठीक आहे. मीडियम आहे. ओके ना, मी इंडिव्हिज्युअल काम करू शकतो एवढा एक्सपिरियन्स आहे मला. ठीक आहे. तर मॅडमचं काय विषय माहिती, मॅडमला वाटतं की मी ज्युनियर वगैरे आहे, मला अजून काय करायला वगैरे येत नाही असं म्हणून ती मला ग्राह्य धरून ती काम सांगते मला, नाही का. म्हणजे माझी बी शिफ्ट आहे ना, ती ए शिफ्टला जे माणसं आहेत ना त्यांचं काम मला कपलिंग वगैरे लावायला होती किंवा त्यांचं थोडंसं काम सांगते आणि माझं काम साईडच राहतं, मी त्यांचंच काम करत राहतो, नाही का. नाही झालं तर मग ते मॅडम म्हणते की तू का नाही केलं. मॅडम मला टाईमच नाही भेटत माझ्या कामामध्ये, तर मी तुमचं काम कसं काय करू. तर जेवढं महिन्याचं टार्गेट असतं ना ते काय टार्गेट कंप्लीट होत नाही आणि मॅडमला ते प्रेशर वगैरे येतो आणि मॅडम आमच्यावर तावते वगैरे किंवा मॅडम आमच्यावर थोडंसं राग करते. राग नाही करत, पण थोडं इरिटेट वगैरे होते कधी कधी. तो तिचा प्रश्न आहे. तिला मी 2-3 वेळा भरपूर सांगितलं बरं का की बाबा असा विषय, इंडिव्हिज्युअल मी काम करू शकतो, मला काम दे, 10-12 टार्गेट द्यायचे आणि त्याचे अपडेट मी प्रत्येक आठवड्याला तुला देत जाईल. तर ती काय ऐकायला तयार नाही. तिचं आता सध्याला म्हणणं चालू आहे ना, तसंच चालू आहे. ओके. तर एवढा विषय आहे आता. ओके. तर व्लॉग संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय. पीस. I knew I had to make you mine. Wanted to know everything about you. I didn't want to waste no time. What's something I can do for you, dog?